केली. माझ्या इथल्या माता भगिनी अक्षरशः ह्या खड्ड्यात घागरी पाणी भरत होत्या. शहराचा विकास भरपूर फुटलेला आहे. तसा म्हणावं तसा झालेला नाही. काही चुरस नाही बघा. हे विद्या नुसतं भांडाभांडीचा इच्छा आलेला आहे. आपापसात भांडण करून या गडिंग्लज शहराचा काही विकास होणार नाही. जनता दलाने भरपूर कामं केलेली आहेत. त्यामुळं ह्या वार्डातले 2 उमेदवार हे 100% निवडून येणार. आमची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चित विजयी होऊ एवढी आम्हाला ठाम विश्वास. जनता दल, भाजप, जनस्वराज, काँग्रेस सगळ्यांची युती झालेली आहे. साहेब आम्ही प्रत्येकाच्या मतदारांच्या घरी पोहोचलो. आम्ही प्रतिसाद चांगला मिळाला आहे. सगळीकडं खरोखरच ह्या महाविकास आघाडीचं वातावरण आहे. काय गडिंग्लजमध्ये जनता दलाशिवाय पर्याय नाही. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते व या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय गडिंग्लज शहरामध्ये. तर गडिंग्लज नगर परिषदेअंतर्गत शहराचा कितपत विकास झाला आहे, या ठिकाणी कोणत्या गटाचं प्राबल्य आहे, त्याचबरोबर नागरिकांच्या अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत, नागरिकांच्या मागण्या काय आहेत, या सर्वांचा आपण आढावा या रिपोर्टमधून घेणार आहोत. खरं बघायला गेलं तर गडिंग्लज या शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीन होत असते. त्या अंतर्गत सध्या गडिंग्लजच्या राजकीय आखाड्यात काय सुरू आहे हे आपण जाणून घेऊयात थेट येथील जनतेतून. नमस्कार आजोबा, काय सध्या चित्र आहे आणि शहराचा विकास झालाय काय झालं माहिती आहे का, प्रशासक असल्यामुळं शहराचा विकास भरपूर फुटलेला आहे. तसं हे नाही आहे. अगोदर जे हे होतं बावडी, त्या या वेळेला जे काय माणसाकडून कामाचं आम्ही हक्कानं माणूसा बघून सांगत होते, आम्हाला नागरिक सांगत होते, त्याच्या पद्धतीने नागरिकांनी कामं करत होते. परंतु आत्ता जे प्रशासनामुळे जर असं भयंकर हे झालेलं आहे काय, त्याच्यापेक्षा आता आम्ही ही बावडीसाठी आम्ही प्रयत्न करालो आहे काय. त्यासाठी मी एका वेळेचा उमेदवारच होतो, निवडून आलेलो होतो, माझी उपनगराधीश होतो सर्व काय. त्यामुळं तुम्ही आणि कुणाचं जर चर्चा करत असाल तर करून द्या, मी एखादी बंधन नाही. सध्या जर या निवडणुकीमध्ये कोण निवडून आल्यानंतर शहराचा विकास शाश्वत होईल असं वाटतं? बघा, त्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही काय. जनतेचा कौल काय पद्धतीने होईल, जनतेचा कौल ज्या पद्धतीने होईल ते काय मी हे करतो. शहराचे प्रश्न काय आहेत? आता प्रश्न म्हणजे हा मोठा प्रश्न जो आम्हाला रिंग रोडचा प्रश्न आहे. ह्याच्या अगोदरपासून आम्ही प्रयत्न करत आलो, परंतु रिंग रोड झालेला नाही. हे रिंग रोड होणे गरजेला कुठून निधी कशी येते काय का थांबलेला आहे हे शासनाला माहिती नाही. तर आम्ही तर काय करणार सांगा, शासन काय करणार आहे ह्याच्यावर काही शासन कोणीच विचार केलेला नाही. किती वर्षी झाली हे गावामध्ये आम्हाला धाना वरून बसले. आता हा जर थोडी केलेले प्रश्न त्यावेळी होईल तसं निधी ते केली, परंतु हे झालं नाही, त्याला मार्गच लागले नाहीत. खूप वर्षानंतर निवडणूक होते, 4 वर्ष 4-5 जे प्रशासक काय नेमकं काय चुरस पाहायला मिळेल? काही चुरस नाही बघा. हे विद्या नुसतं भांडाभांडीचा इच्छा आलेला आहे. जे करेल तो ह्याच्या एकेतर्फे सुरू आहे कारभार. त्याला आळा बसले. काय होईल एकंदरीत काय सांगा? हे बघा, आता मी सत्तेधारी होतो, मी हे केलं, परंतु आताच्या घडीला जर बघायला गेलं का नाही, लोक आता हे झालेले कंटाळलेले आहेत काय. या कारभारला आता सगळे कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळं हे कुठं जर हे नाही आलं पाहिजे काय. नमस्कार. आता नगर परिषदेच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापले. होय, काय नेमकं काय चित्र आहे काय सांगा? आता कसं झालंय, गडिंग्लजमध्ये जवळजवळ आलटून पालटून सत्तांतर झाले प्रत्येक वेळी. पहिल्या 5 वर्षात जनता दल असायचं, नंतर राष्ट्रवादी असायचे, प्रत्येक सत्तांतर बघायला मिळतं. पण आत्ताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती एक वेगळीच आहे. इथं अजूनपर्यंत कोणत्याही वार्डात म्हणजे असं फिक्स असं उमेदवार अद्यापर्यंत कोण कुठं उभा राहिला ह्याचीच कल्पना आहे. त्यामुळे थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे. आणि कोणी पण नगरसेवक व्हावं, पण त्यानं शहराच्या दृष्टिकोनानं नगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीनं कारभार करावा ही एक माझी प्रामाणिक एक मतदार म्हणून इच्छा आहे की बाबा जो नगरसेवक कोणी पण निवडून येऊ दे, मग महायुतीचा येऊ दे, महाविकास आघाडीचा येऊ दे, जो निवडून येईल त्यानं तिथं पैसे मिळवू नये, जाऊन म्हणजे भ्रष्टाचार करू नये, एक आपल्या शहराचा विकास होईल ह्या पद्धतीनं त्यानं जसं म्हणजे नगरसेवक म्हणून जी नगरसेवकाची जी कर्तव्य आहे, जबाबदारी आहेत, जी भूमिका आहे ती भूमिका त्याने म्हणजे वटवावी
आणि जनतेला एक दिलासा द्यावा की बाबा आपल्याला जनतेनं निवडून दिलंय. निवडून आल्यानंतर काय होतंय, सत्तेसाठी मग इकडे तिकडे हे होते, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण पक्षांतर किंवा काय काय होतंय, होय का नाही, पक्षांतर होतंय. मग पक्ष बदलला की मग काम करणाऱ्या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना पण ते थोडंसं अवघड जातं. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आणि तिथले प्रशासन हे एक रथाची 2 चाकं आहेत. ही 2 चाकं आहेत. ही 2 चाकं जर स्थळ व्यवस्थित गेली तर शहराचा विकास होणार आहे. अन्यथा आपापसात भांडण करून या गडिंग्लज शहराचा काही विकास होणार नाही. काही बरेच ह्यापूर्वी म्हणजे निवडून आलेले आहेत, आता परत निवडणुकीला उभे आहेत. त्याने शहराचा विचार करावा आणि कारभार करावा नगरपालिकेचा. कोण निवडून आल्यानंतर गडिंग्लज शहराचा शाश्वत विकास होईल असं वाटतं? आता इथं कसं आहे, फार पूर्वीपासून आमचं एक जनता दलाचे श्रीपराव शिंदे साहेब होते इथं, माजी आमदार. त्यांचा एक वट होता किंवा त्यांच्या मार्फत जे नगरसेवक आहे त्यांचं एक हाती सत्ता असायची. त्यांच्या शब्दाबाहेर पण असायचं नाही. पण आताचं जर वातावरण बघितलं तर प्रत्येक नगरसेवक मी निवडून आलोय, मी म्हणजे काय फुकट निवडून आलो नाही, ही एक काही जणांची भूमिका असते. ती भूमिका असू नये. सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीनं काम करावं, शाश्वतच काम करावं. आता कोण करेल आणि कोण करणार नाही ह्याच्याबद्दल आपण काय बोलू शकणार नाही. बरोबर. आता जी सूची अजून नवीन स्कीम राबवून द्यायची ती चालूच आहे, ती एक नाही. परंतु मोठा प्रश्न जे असणारा म्हटलं तर एक अगोदर रिंग रोडचा हा प्रश्न ते कोणी असू दे, मग आमदार खासदार, त्याच्याबद्दल ह्या नगरपालिका वतीनं ते होणं शक्य नाही. ह्याला मोठी निधी, बाहेरची निधीनं काम करून घेतलं तर ते होणं शक्य आहे. आता नगर परिषदांच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापले, तर काय नेमकं सध्या चित्र आहे, काय सांगा? चित्र काय, गडिंग्लजमध्ये जनता दलाशिवाय पर्याय नाही. कित्येक वर्ष झाली जनता दलाची सत्ता आहे आणि गडिंग्लजला कोणीही येऊ दे, जनता दलाशिवाय पर्यायच नाही. शहराचा विकास झाला आहे. विकास आता 4 वर्ष झाली प्रशासन आहे, बऱ्यापैकी विकास झालेला आहे. जनता दलाची सत्ता असल्यामुळं. आणि गडिंग्लजला महत्त्वाचा म्हणजे इथला आमदार नाही आहे. एकंदरीत बघायला गेलं तर गडिंग्लज शहराचे अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? काय, रिंग रोड, परत पार्किंगची व्यवस्था, हाच प्रमुख. कोणता मुद्दा गाजणार आहे निवडणूक? या निवडणुकीत फक्त काय की आपलं रिंग रोड आणि पार्किंगची व्यवस्था याच्यावरच फक्त मुद्दा लागला, बाकीचे काही समस्या. खूप दिवसानंतर निवडणूक होते, मध्यंतराच्या काळामध्ये प्रशासक होतं, तर काय नेमकं चुरस पाहायला मिळणार का या निवडणुकीत? हां, होणार, चुरस होणारच, चुरसही होणार, परंतु सत्ता ही जनता दलाचीच येणार. काय काय विकास कामं केले? जनता दलाने भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्व म्हणजे कागलला जोडल्यापासून गडिंग्लजचं काही इथं प्रॉपरचा आमदार नाही आहे. काय वाटतं या निवडणुकीत काय या निवडणूक जनता दलाची सत्ता येणार. कारण का जनता दल, भाजप, जनस्वराज, काँग्रेस सगळ्यांची युती झालेली आहे. नमस्ते. निवडणूक आता होणार आहे, चांगलंच वातावरण तापले, तर काय वाटते, काय सांगा? अजून तसं सांगता येत नाही. आत्ता आम्ही प्रचार सुरू केला आहे घरोघर. आता ही 3री फेरी आहे आमची. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. जनता दल आणि ही आघाडी जी आहे ही आघाडी निश्चित विजयी होईल असा आम्हाला ठाम विश्वास. शहराचा विकास झाला तसा म्हणावा तसा झालेला नाही, म्हणावं तसा झाला. बराच प्रश्न गटारी आहेत. रिंग रोडचा मेन प्रश्न आहे तो मार्गी लावणार आणि प्रॉपर्टी कार्डाचा एक प्रश्न MR हायस्कूलपासून इथंपर्यंत खाली रोडपर्यंत ओढ्यापर्यंत म्हणा, इथं प्रॉपर्टी कार्डचं काम बी मार्गी लागायचं. एकंदरीत अजून जर या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर कोणते मुद्दे गाजतील, काय वाटतं? मुद्दे असं तसं काय, ह्याच्या आधी विकास बऱ्यापैकी झालेलाच आहे. मुद्दे आता काढण्यासारखे म्हणजे ते रिंग रोडचा एक मुद्दा मोठा गाजणार आणि सांडपाण्याचा एक प्रश्न, कचरा डेपो, हे 3 प्रश्न गाजणार. काय होईल या निवडणुकीत? आमची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चित विजयी होऊ एवढी आम्हाला ठाम विश्वास. निवडणुकांचा
चर्चांना देखील जोर आलाय, तर काय वाटते तुम्हाला या निवडणुकीत? साहेब, आम्ही प्रत्येकाच्या मतदारांच्या घरी पोहोचलो. आम्ही प्रतिसाद चांगला मिळाला आहे आणि 100% महाविकास आघाडी 100% येणार. असं काय वाटते? लोकांच्या प्रतिसादावरून एक नंबर आहे, काही अडचण नाही. आणि लोकांना नवीन चेहरा म्हणा, थोडंसं त्यांच्या वागण्यावरून वाटाले आपल्याला. शहराचा विकास झाला का? झाला तो म्हणजे 50% झाला आहे मला तसा नाही. काय अजून प्रश्न काय बाकी आहे? बोला तुम्ही बोला. आमचे आराध्य दैवत आदरणीय नेते कैलासवासी शिंदेसाहेबच्या निधनानंतर ही पहिल्यांदाच गडिंग्लज नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि ते आमच्या स्वातीताईच्या नेतृत्वाखाली जनता दल महाविकास आघाडीचे उमेदवार. खरोखर स्वातीताई नगराध्यक्ष असताना ह्या पाण्याचा प्रश्न ह्या वॉर्डामध्ये एवढा बिकट होता. ही पाण्याची टाकी त्यावेळेला स्वातीताईने केली. माझ्या इथल्या माता भगिनी अक्षरशः ह्या खड्ड्यातनं घागरी पाणी भरत होत्या. त्यावेळेला स्वातीताईनं असा निर्णय घेतला, ह्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या पाठीमागं जी ओपन पेस जागा होती त्या जागेमध्ये स्वातीताईने ही पाण्याची टाकी केली. इथं रस्ते नव्हते, गटारी नव्हत्या. स्वातीताईनं भरपूर ह्या गडिंग्लज नगरीचा विकास केला. स्विमिंग पूलमधलं, त्याच्यानंतर जे भैरी हट्टी बसवानीजवळ भैरीच्या देवळाजवळ ह्याच्याजवळ म्हणजे आपला क्रिएटिव्ह स्कूलच्या समोर जी अर्धवट पाण्याची टाकी होती ती स्वातीताईनं स्वतः नगराध्यक्ष झाल्यानंतर ती टाकी पूर्ण करून घेतली. कुराव कॉलनीमध्ये टाकी पूर्ण करून घेतली. निवडणुका खूप दिवसानंतर होत आहेत. मध्यंतरी प्रशासक या नगर परिषदेवर होतो, तर सध्याच्या निवडणुकीत काय होईल, काय सांगा? या निवडणुकीमध्ये 100% या गडिंग्लज शहरातील सर्व नागरिक मतदार 100% जनता आघाडी, जी आमची जनता दल महाविकास आघाडी जी आहे, या आघाडीचे नेते आमच्या ज्या स्वातीताईनं आता ज्या चिन्मय देशपांडेला दिलेला, चिन्मय देशपांडेला सुद्धा घातला. राजकारणामधला बराचसाच अनुभव आहे. त्यानंतर प्राध्यापक बीनादेवी कुराडे ह्या उच्च विभूषित आहेत, जे महाराष्ट्र शासनाकडून जे लेटर येतील इंग्लिशमध्ये येतील ते सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन करून ते करण्यात त्यांची एवढ्या सक्षम बीनादेवी कुराडे आहेत. त्यामुळं ह्या वॉर्डातले 2 उमेदवार हे 100% निवडून येणार. ही काळाची रेग आहे आणि 100% चिन्मय देशपांडे आणि बीनादेवी कुराडे. तसं जर इतर नगर वार्डातलं बघितलं, 5 नंबर वार्ड असू देत, 8 नंबर असू देत, 7 नंबर, सगळीकडं खरोखरच ह्या महाविकास आघाडीचं वातावरण आहे आणि ह्या महाविकास आघाडीचे आहे. 100% नगरसेवक येणार आणि आमचं नगरपालिकेमध्ये बहुमत हे 100% आहे. तर आताच आपण गडिंग्लज शहरातील नागरिकांशी संवाद साधला. गडिंग्लज शहरातील असणारे प्रलंबित प्रश्न, शहराचा झालेला विकास, अजूनही नागरिकांच्या काय काय मागण्या आहेत या आपण सविस्तरपणे लोकांशी संवाद साधून जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.